हॅलो एव्हरीवन, तर तुम्ही पालक पनीर तर नक्कीच खाल्ली असेल, बरेच जणांची तर पालक पनीर फेवरेट असेल. पण आज जी आपण पालक पनीरची रेसिपी बघणार आहे ते तुम्ही कधी पाहिली नसेल आणि कधी खाल्ली नसेल. अगदी स्वादिष्ट अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. घेतलेले आपण ताजे पालक त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, बारीक आपल्याला कट करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने. आणि पालक पनीरसाठी लागणारी आपण सर्व तयारी करून घेणार आहे आणि स्टेप वाईज आपण पालक पनीरला सुरुवात करणार आहे. तर सुरुवातीला घेणार आहे आपण बारीक कट केलेली पालक. त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे बेसन टाकायचे आहे. एकदम बेसन टाकायचं नाही आहे आपल्याला. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद, तिखट, धनापूड, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सर्व इन्ग्रेडियंट्स पालकमध्ये आपल्याला पाणी न टाकता भिजवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बेसन कमी पडलं तर त्यामध्ये थोडंसं बेसन टाकायचं आहे, तेल टाकायचं आहे आणि एक आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. बटर पेपर किंवा पॉलिथिन घ्यायचं आहे, त्यावर थोडंसं तेल लावायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पालक आणि बेसनचा जे गोळ केला होता आपण तो अशा पद्धतीने थापून घ्यायचा आहे जाडसर. बघा मस्त थापून घेतला, जाड थापून घ्यायचा आहे व्यवस्थित. हाताला जरा तेल लावायचं आहे कारण बेसन आहे तर ते हाताला चिपकू शकते. आता त्यावर जे पनीर आहे ते मस्त आपल्याला जाडं भरडं खूप सारं पनीर आपल्याला खिसून घ्यायचं आहे. खिसलेलं पनीर आहे त्याला अशा पद्धतीने आपल्याला बटर पेपर धरून किंवा पॉलिथिन धरून अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. एक आपल्याला करंजीची शेप द्यायची आहे आणि मस्त आपल्याला तोंड जे आहे त्याच्या पोटाच्या साहाय्याने घट्ट दाबून घ्यायचं आहे, म्हणजे ते आपल्याला वाफवताना उखडलं नाही पाहिजे. नंतर आपण पॉलिथिन आणि बटर पेपर असं काढून घ्यायचं आहे. पालक पनीरची ही करंजी आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे. भांड्याला तेल लावायचं आहे आणि ही करंजी आहे ती आपल्याला वाफवून घ्यायची आहे. तर मी अशा पद्धतीने कुकरमध्ये वाफवलेलं आहे. तुम्ही तुमच्या सोयीने ही करंजी जी आहे ते वाफवून घ्यायची आहे. करंजी आपली वाफवूस तर आपण साईडच्या गॅसवर पॅन गरम करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढं तेल टाकायचं आहे. तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं आणि मोहरी टाकायची आहे आणि मस्त बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे. आपल्याला कांद्याचं प्रमाण जरा बऱ्या प्रमाणात घ्यायचं आहे. आता त्याला छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा व्यवस्थित नरम झाला की यामध्ये आपण बेसिक खडे मसाले टाकणार आहे. तर खडे मसाल्यामध्ये मी टाकलेला आहे तेजपान, मोठी विलायची, छोटी विलायची, लवंग, दालचिनी आणि स्टारपूर टाकलेला आहे. मी वर लिहून दिलेला आहे बघा. आता हे छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे. तेलामध्ये मस्त खमंग असा वास येतोवर छानपैकी कांदा आणि आपले खडे मसाले शिजला गेले की त्यामध्ये आपल्याला लसणाची पेस्ट टाकायची आहे. त्याला पण छान शिजवून घ्यायचं आहे. आता इकडे आपण चेक करणार आहे की आपली पालक पनीरची जी करंजी आपण तयार केली होती ती शिजल्या गेली की नाही, वाफवल्या गेली की नाही. सुरूच्या सारण आपल्याला अशा पद्धतीने चेक करायचं आहे. छान वाफवून झाली होती. खाली आपण थंड करायला ठेवणार आहे. पूर्ण गार करायची आहे आपल्याला ती. इकडे कांदा पण होत आला होता. त्यामध्ये आपल्याला तिखट आणि काश्मीरी लाल मिर्च टाकायची आहे कलरसाठी. त्याला परतून घ्यायचं आहे. एक टोमॅटोची प्युरी करायची आहे आपल्याला. ती प्युरी टाकायची आहे आपल्या टोमॅटोची आणि त्याला त्या छान तेल सुटोस्तोवर शिजवून घ्यायची आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे शिजण्यासाठी. व्यवस्थित शिजल्या गेली, तेल सुटलं की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद आणि धनापूड. त्याला पण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये आपल्याला क्रीमी स्ट्रक्चर येण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं दही टाकणार आहे. मस्त थोडंसं दही घ्यायचं आहे, 1-2 चमचे. त्याला फेटून घ्यायचं आहे. फेटलेलं दही आपल्याला आपल्या भाजीमध्ये टाकायचं आहे. त्याला मस्त परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. तेल सुटोस्तोवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित तेल सुटलं गेलं की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला गरम पाणी. तर आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार तुम्हाला जसं भाजीची थिकनेस पाहिजे तसं तुम्ही त्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. आपण बेसनाची पालक पनीर केली आहे तर जर आपल्याला पातळच करायची आहे चालीकडे ती ऑटोमॅटिक घट्ट होते बघा. छान त्याला मस्त उकळी द्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे. सोबत आपण थोडीशी कसुरी मेथी हातावर क्रश करून टाकायची आहे आणि चवीनुसार आपण मीठ टाकणार आहे. आता सर्व इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी मिक्स करायचे आहे. छानाला दंदन आपला उकळी आणायची आहे. आपला रस्सा उकळोस्तोवर इकडे पालक पनीरची जी आपण करंजी केली होती ती गार झाली होती. तिला आपल्या अशा पद्धतीने मस्तपैकी 1-1 इंचच्या साईजमध्ये कट करून घ्यायची आहे बघा. मस्त कट झालेली आहे. किती छान दिसत आहे बघा, किती कलरफुल दिसत आहे. आता हे आपण जे तुकडे केले होते पालक पनीरचे ते तुकडे आपल्याला आपल्या रश्श्यामध्ये सोडायचे आहे आणि मस्तपैकी आपल्या रस्सामध्ये ते पालक पनीर शिजवून घ्यायचे आहे. व्यवस्थित रस्साला पालक पनीरला रस्सा व्यवस्थित लागला गेला पाहिजे, तिखट व्यवस्थित लागला गेलं पाहिजे. तर तयार आहे आपली गरमागरम पालक पनीर. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा.
तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन सध्या माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ही नवीन तयार केली झालेली पालक पनीर नक्की ट्राय करून बघा. खूप स्वादिष्ट अशी लागते. शेवटी टाकायचं आहे कोथिंबीर. गॅस बंद करायचा आहे. गरमागरम पालक पनीर आपल्याला चपातीबरोबर, भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा पराठ्याबरोबर सर्व करायचं आहे. एकदम स्वादिष्ट अशी रेसिपी तयार होते. नक्की ट्राय करून बघा. नवीन रेसिपी आहे आणि मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.